Today we start practice set 4.2 from geometry construction. Now example number 1. Construct a tangent to a circle with center P and radius 3.2 cm at any point M on it. म्हणजे 3.2 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचं केंद्र P आहे आणि त्या वर्तुळावरती M बिंदूपाशी वर्तुळाला टँजंट कन्स्ट्रक्ट करायचे आहे. फर्स्ट ड्रॉ अ सर्कल विथ रेडियस 3.2 सेंटीमीटर. सो टेक डिस्टन्स 3.2 in a compass and draw a circle with this distance 3.2. Name the center O. Name the center P. Then take point M on the circle. Suppose point M is here. M बिंदू आपण इथे घेतलेल्या वर्तुळावरती. First draw line passing through center P and point M. वर्तुळ केंद्रासाठी जाणाऱ्या रेषा कन्स्ट्रक्ट करा. त्या रेषेवरती एक बिंदू घ्या, त्याला कोणतंही एक नाव द्यायचं. सपोज हिअर पॉइंट Q. देन टेक सम कन्व्हिनियंट डिस्टन्स, अंदाजे अंतर घ्यायचं, अँड पुट पॉइंट ऑफ कंपास ऑन M अँड ड्रॉ टू आर्क ऑन दिस PQ. रेषेवर दोन कंस मारून घ्यायचे आहेत. देन टेक डिस्टन्स बिटवीन दिस टू आर्क मोर दॅन हाफ or distance between two arc and put point of compass and draw two arc. One is above the PQ and another is below the PQ with same distance. त्याच अंतरानं फर्स्ट आर्कला इंटरसेक्ट करणारे दोन आर्क काढायचे आहेत. And then join these two point of intersection of these two arc and draw line passing through these two arc. So here we construct a tangent passing through point P. Now take next example. Draw a circle of radius 3.6 centimeter. Draw a tangent to circle at any point without using center. तर पहिलं जे आपण एक्झाम्पल घेतले बाय युजिंग सेंटर, आपण सेंटरचा उपयोग करून आपण टँजंट कन्स्ट्रक्ट केली. आता इथं सेंटरचा उपयोग न करता विदाउट युजिंग सेंटर वी हॅव टू ड्रॉ tangent to circle from the point on the circle. So first draw a circle of radius 3.6 centimeter. पहिल्यांदा 3.6 सेमी अंतर घ्या कंपासमध्ये आणि त्याची 3.6 त्रिज्येच्या बरोबर तुम्ही त्रिज्येचा सर्कल काढून घ्या. Put point compass and draw a circle with radius 3.6 centimeter. This is center of circle. आता आपल्याला याचा यूज करायचा नाही. सो टेक पॉईंट, तुम्हाला पॉईंटची बिंदूची नावं दिलेली नाहीत.
आता सपोज टेक हिअर पॉइंट पी आणि आपल्याला इथून त्या सर्कलला टँजंट काढायचे आहे. त्यामुळं फॉर दिस टाइप ऑफ construction take another points and draw this join this point by using this ruler. आपण या पट्टीच्या साहाय्यानं इथं आणखी 2 बिंदू घेतलेले आहेत आणि ते पट्टी साहाय्यानं जॉईन केलेले आहेत बाय युजिंग रुलर. इथं सपोज Q and R. आता आपल्याला P बिंदून टँजंट काढायचे. सो अँगल QRP विथ द इन्स्क्राइब्ड अँगल, हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे. आता सो ॲट पॉइंट R टेक सम डिस्टन्स, अंदाजे अंतर घ्यायचं आहे. पुट पॉइंट ऑफ कंपास ऑन R and draw arc with this distance. Similarly, with same radius, draw another arc from point P. P वरून काढायचे म्हणून आपण P पाशी एक त्याच अंतराने कंस मारला. सपोज दिस पॉइंट हिअर पॉइंट M and here point N. आपण एम एन नावं दिली आर्कला. देन टेक डिस्टन्स बिटवीन दिस टू आर्क, 2 कंसामध्ये अंतर घ्या. विथ दिस सेम डिस्टन्स कंपास तो एनवर ठेवा आणि त्याला आर्क घ्या. इथं त्याच अंतरानं दुसरा इथं कंस काढून घ्या. हे मेन जवळ अंतर जे आपण घेतलं होतं, तिथं इथून आपण जर कंसाला ज्या साईड PQला छेदलेला कंस आहे तिथून पहिल्या कंसाला छेदणारा कंस मारला. देन ड्रॉ अ लाईन ऑन दिस टँजंट पासिंग थ्रू दिस पॉइंट and passing through point P. आता P मधून जाणारी आणि त्या छेदून जाणारी आपण रेषा काढली, लाईन कन्स्ट्रक्ट केली. दिस इज द टँजंट. यालाच आपण स्पर्शिका असं म्हणतो. ही वर्तुळावरील बिंदूतून जाणारी स्पर्शिका ही आपण सेंटरचा उपयोग न करता काढलेली आहे. Then take next example. Draw a circle with center P and radius 3.4. तर आपल्याला 3.4 सेंटीमीटर एक सर्कल काढायचं आहे. सेंटरचं नाव दिलेलं आहे P. टेक पॉइंट Q ॲट अ डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. आता Q बिंदू हा P पासून 5.5 सेमी अंतरावरती घ्यायचा आहे. and construct a tangent to the circle from point Q मधून जाणारे टँजंट त्या सर्कलला कन्स्ट्रक्ट करायची आहे. फर्स्ट टेक डिस्टन्स 3.4 in compass and draw a circle. इथं आपण 3.4 रॅडियसचा सर्कल कन्स्ट्रक्ट केला आहे. आता इथून काय करायचं आहे की इथून टेक पॉइंट Q 5.5 सेंटीमीटर अवे फ्रॉम दिस P पासून 5.5 सेमी अंतरावर एक पॉइंट घ्या. and draw this line passing through is
then draw the perpendicular bisector of this PQ. PQच्या अंतराच्या निम्म्यापेक्षा अंतर घ्या and draw arc with same distance त्या अंतराने की P वर put point of compass on P and draw this arc, second arc. Then join this two intersected arc and name there M. M नाव द्यायचं. Then take distance PM in compass. PM अंतर घ्या. Put point of compass on M and draw this arc. हे हाफ काढा किंवा पूर्ण काढा. This by using this PM इथं intersect होतात. Then by using scale or ruler draw a line passing through Q and this point of intersection to the circle. Circle ला छेदणाऱ्या पासून जाणारा रेषा काढा with another side draw same line passing through Q and this point of intersection. Name this point, suppose AB, A and B. So AQ and BQ is called the tangent to the circle from point Q. Thank you.